राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात त्यांचा जवळचा नातेवाईक एक तक्रार करू इच्छितो पोलीस स्टेशनला, आणि पोलीस स्टेशनला विधान भवनातून एका महत्त्वाच्या माणसाचा फोन येतो की तक्रार घेऊ नका म्हणून. हा काय प्रकार आहे? म्हणजे तुमचं जे सगळे अश्रू होते ते मगरीचे अश्रू होते ना. DGCA ने अशा प्रकारच्या अनेक हत्या अप्रत्यक्षपणे केलेल्या आहे. एअर इंडियाचं विमान पडलं अहमदाबादला, त्याचं काय झालं त्या तपासाचं? तुम्ही त्या पायलटला जबाबदार धरताय, पण पायलट जबाबदार नाही आहे. ड्रीमलायनरमधल्या ज्या त्रुटी आहेत त्या जबाबदार आहेत, पण ते सरकार बाहेर काढत नाही. प्रकरण दाबलं जात आहे. VSR कंपनीचं विमान जे कोसळलं बारामतीला, त्यात सुद्धा ते प्रकरण दाबलं जात आहे. आणि रोहित पवारांची तक्रार सुद्धा तुम्ही दाखल करून घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय. त्या कंपनीमध्ये अनेक राजकारण्यांचे, अनेक मंत्र्यांचे पैसे गुंतलेले आहेत. स्वतः या खात्याचे मंत्री केंद्रीय नायडू, रामा नायडू हे TDP पक्षाचे आहेत, आणि चंद्राबाबूंचे आणि या VSR कंपनीच्या मालकांचे आर्थिक देवाणघेवाण किंवा गुंतवणूक आहे. अशा वेळेला काय तपास करणार? अनेक विषय काल आम्ही समजून घेतले, आणि मला असं वाटलं की रोहित पवार ज्या पद्धतीने हे मुद्दे मांडतायत ते अत्यंत महत्त्वाचे लोकांसमोर आले पाहिजेत. अजितदादांचे प्राण गेले, यापुढे इतर महत्त्वाच्या व्यक्तींचे प्राण अशा पद्धतीने जाऊ नयेत, असं मला काल ते सगळं पाहिल्यावर वाटलं. खरं म्हणजे मुंबईत तक्रार दाखल करणं गरजेचं होतं, पण झाली नाही. आज रोहित पवार, मला वाटतं बारामतीमध्ये रोहित पवार आणि योगेंद्र पवार, जी माझी चर्चा झाली त्यानुसार, आज बारामतीमध्ये अजितदादांच्या शेकडो चाहत्यांसह पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. विधिमंडळामध्ये सुद्धा हा विषय उठवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या व्यक्तीचं दुर्दैवानं या अपघातात काय बरं वाईट झालं असतं, मी फार काळजीपूर्वक म्हणतो आहे. सगळ्यांना ईश्वर उदंड आयुष्य देव, कोणाच्या नशिबात अशा प्रकारचा अपघात येऊ नये. तर भारतीय जनता पक्ष शांत बसला असता का? तुम्ही अजित पवारने इतकं हलक्यामध्ये घेताय. विसरलात? सुनेत्रा ताईंना डेप्युटी CM केलं, किंवा त्यांच्या चिरंजीवांना राज्यसभेचं खासदार केलं, म्हणजे अपघाताची फाईल बंद होते का? नाही, हे प्रकरण पुढे नेलं पाहिजे. याला कोण जबाबदार आहे? या सदोष मनुष्यवध अजित पवारांचा फक्त अपघात किंवा घातपात इतका पुरता विषय नसून हा सदोष मनुष्यवध आहे, आणि त्या सदोष मनुष्यवधाची जबाबदारी सगळ्यात आधी गृहमंत्रालयानं घेतली पाहिजे, सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयानं घेतली पाहिजे, DGCA घेतली पाहिजे, आणि ह्या सगळ्यांच्या विरुद्ध, या यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्याचे, गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजेत. कोणालाही पाठीशी घालाल असं वाटतं, तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार